हॅलो एओसी मित्रांनो, मी पुरुषोत्तम केळकर, एओसी मुंबईवरनं. आज स्टार्ट करूया आपलं पोस्ट मार्केट ॲनालिसिस. वाजलेत 21 एप्रिलची तारीख आहे आणि आता 3:30चा डेटा आहे. म्हणजे जस्ट मार्केट काय झालंय 215 पॉइंट अप. आज मार्केट बंद झालेलं मला बघायला मिळतंय 24,580. ओके. सो आता आपण स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट ॲनालिसिसला. बघूया आज कोणकोणते ट्रेड आले, खरंच ट्रेड आले का नाही आले आणि जे आले ते रिस्की होते का सेफ होते. ओके. 9:35चा डेटा मी इथे बघतोय. ओके. स्टार्ट करूया ॲनालिसिसला. सपोर्ट आहे माझा 24,400चा, व्हॉल्यूमचा सपोर्ट आहे, ओआयचा आणि ओआय चेनचा सपोर्ट आहे. तो सपोर्ट मला टॉप साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज एकदा आपण चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहेत. सो व्हॉल्यूमचा पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे, ओआय इन्क्रीजिंग आहे, ओआय चेंज ओव्हरऑल इन्क्रीजिंग आहे. म्हणजे काय होतंय, सपोर्ट जो आहे हा सपोर्ट माझा 24,400 वरनं 24,450 ला शिफ्टिंग टुवर्ड्स टॉप करून मार्केटला बुलिश करताना मला बघायला मिळतोय. रेजिस्टन्स माझा आहे 24,500चा, व्हॉल्यूमचा, ओआयचा आणि ओआय चेनचा. ओके. रेजिस्टन्स माझा काय, रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे. कुठेही वरती मला शिफ्टिंग होताना मला दिसत नाहीये. म्हणजे रेजिस्टन्स काय माझा, रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे. म्हणजे आता डेटा टोटल आपल्याला दिसतोय कसा, तर सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम, सॉरी माफ करा, सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स टॉप आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग. ओके. म्हणजे काय होणार, मार्केटमध्ये डेटा बुलिश बनताना दिसतोय. मग आपल्याला काय, सिंपल, जर का मार्केट बुलिश आहे तर आपण काय करणार, जर मिळाला तर कॉल बाय करणार, मिळालं तर फ्युचर बाय करणार किंवा पुट राईट करणार. ओके. मग सेफ ट्रेड कुठनं असेल, ऍज पर टेबल ऑफ ट्रेड तुमचा सेफ ट्रेड बनेल 24,400च्या सपोर्ट. म्हणजे जर मार्केट इथे 24,400च्या सपोर्टला आलं तर इकडनं तुमचा व्हेरी सेफ ट्रेड तुम्ही इकडनं बनवू शकता. ओके. 24,450च्या सपोर्टवरनं सुद्धा तुम्ही एक कॉल बाईंग करू शकता. फक्त तो खूप रिस्की ट्रेड असेल. का? कारण ही जस्ट पर्सेंटेज आता इन्क्रीज व्हायला लागलेत 80% आणि 78%. जर मार्केट इथे आलं 450च्या सपोर्टला आलं आणि जर पर्सेंटेज डिक्रीज होत असतील तर मात्र आपण तो ट्रेड इकडनं 450 वरनं बनवणार नाही. आपल्याला पर्सेंटेज काय लागतील, आपल्याला पर्सेंटेज इन्क्रीजिंग मोड मध्ये बघायला लागतील. ओके. हा रिस्की का असेल ट्रेड 450चा सपोर्ट, कारण आपण कॉल हा कधी सपोर्टवरनं घेतो. 450च्या सपोर्ट म्हणजे तुम्ही एक घर वरती, म्हणजे एक स्ट्राईक प्राइस वरनं तुम्ही कॉल घेताय. त्यामुळे तो काय असेल, त्यामुळे तो बेसिकली तुमचा ट्रेड हा रिस्की कॅटेगरीमध्ये मला दिसेल. ओके. त्यानंतर मी बघतो रेजिस्टन्स. रेजिस्टन्स माझा 24,500चा आहे. रेजिस्टन्स माझा काय, रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग मला आधी होताना दिसतोय. म्हणजे काय होत आहे, जर मार्केट फर्स्ट टाइम 450च्या, सॉरी 24,500च्या रेजिस्टन्सला आलं, जर मार्केट फर्स्ट टाइम 24,500च्या रेजिस्टन्सला आलं तर आपण इकडनं काय करू शकतो, फर्स्ट टाइम येतंय तर आपण इकडनं पुट बाय करू शकतो. ओके. म्हणजे आपल्याला टोटल 2 ट्रेड बनताना दिसत आहेत. सेफ ट्रेड मध्ये 24,400च्या सपोर्टवरनं कॉल बाईंग. ओके. आणि आणि 24,500च्या रेजिस्टन्स वरनं पुट बाईंग. आणि जर का रिस्की ट्रेड जर का बघितलाच तर 24,450च्या सपोर्टवरनं कॉल बाईंग. हे आपल्याला टोटल 3 ट्रेड, 1 ट्रेड रिस्की आणि 2 ट्रेड सेफ असं आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके. लेट्स सी, आता आपण पुढे जाऊया आणि बघूया डेटामध्ये काही चेंजेस आहेत का, किंवा डेटामध्ये काही तुम्हाला ट्रेड्स मिळत आहेत का. मार्केट लेव्हलला येत नाहीये, मार्केट तिथेच टाइमपास करतंय, तर आपण ट्रेड करणार का? लेव्हलला मार्केट नसेल तर आपण ट्रेड बिलकुल करणार नाही. अजिबात आपण ट्रेड काय करणार, कोणत्याही प्रकारचा कॉल किंवा पुटच्या ट्रेडमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं आपण हे करणार नाही. ओके. आता मार्केट आलंय 24,500च्या रेजिस्टन्सला.
जेव्हा आपण 9:40 9:40ला 9:40 जेव्हा आपण डिसाईड केलेलं, तेव्हा आपण रेजिस्टन्स वरनं पुट बाईंग आपला सेफ होता. आता इकडनं 24,500च्या रेजिस्टन्स वरनं पुट बाय होऊ शकेल का? बिलकुल नाही होणार. का? कारण ज्या रेजिस्टन्सच्या भरोश्यावरती मी ट्रेड करायचा प्रयत्न करतोय, तो रेजिस्टन्स स्वतःवरती जायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मी बिलकुल 24,500 वरनं पुट बाय करणार नाही. मग आताचा सिनॅरिओ काय बनतोय? आता सिनॅरिओ बनतोय, जर मार्केटमध्ये 24,500चा सपोर्ट मिळाला तर आपण इकडनं कॉल बाय करू. कारण सपोर्ट काय? सपोर्ट माझा 24,400 वरनं 24,500ला शिफ्टेड फ्रॉम बॉटम झालाय. ओके, कंडिशन हीच असेल, जेव्हा मार्केट 24,500च्या सपोर्टला येईल तेव्हा आपण कॉल बाय करू. कंडिशन ही असेल की बॉटमची पर्सेंटेज ही डिक्रीज असली पाहिजेत, तरच 24,500च्या सपोर्टवरनं मी कॉल बाईंग करू शकेल. रेजिस्टन्स वरनं पुट बाईंग मी चुकून सुद्धा करणार नाही. का पुट बाईंग नाही करणार? कारण रेजिस्टन्स स्वतःच शिफ्टिंग टुवर्ड टॉप झालाय. म्हणजे आता परत आपल्याला पेशन्सली मार्केटमध्ये वेट करावं लागेल, वाट बघावी लागेल आपल्या लेवलची. मग ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपण वाट बघूया. मार्केटमध्ये जेवढं पेशन्सली तुम्ही काम कराल, मार्केट तेवढे तुम्हाला पैसे देतं. बघूया, अजूनही बनत नाहीये. परत सारखं मार्केट रेजिस्टन्सला खेळतंय 24,500च्या. पण आपण पुट घेणार नाही, कारण की रेजिस्टन्स स्वतःमध्येच बुलिशनेस आहे. याचा अर्थ मार्केट मे बी रेजिस्टन्स तोडून वरती सुद्धा जाऊ शकतं. मग वरती जायचं असेल तर मग सर कॉल घेणार का? नाही. कॉलसाठी आपल्याला सपोर्टची वाट बघायची 24,500. मग लेट्स सी, बघूया मार्केट येतंय का 24,500च्या सपोर्टला. मार्केट बुलिश होतंय, म्हणजे एओसीने आपल्याला सांगितलं की मार्केट इकडनं बुलिश होणार. लक्षात घ्या, ट्रेड आला नाहीये ह्याचा अर्थ एओसी काम करत नाहीये, ही कन्सेप्ट अशी रॉंग आहे. एओसी तुम्हाला रुझान दाखवतं की मार्केट बुलिश होईल का मार्केट बेरिश होईल. ट्रेड घेण्यासाठी तुम्हाला वेट करायचं आहे. मला काश्मीरला जायचंय ह्याचा अर्थ मी लगेच काश्मीरला पळतो का बॅगा घेऊन? तर नाही. मी काय करतो? मी वेट करतो. माझ्या डेटची मी वाट बघतो. ओके, 1 डिसेंबरला मला काश्मीरला जायचंय, तर मी वाट बघतो की मी 1 डिसेंबरला काश्मीरला जाणार. ओके, म्हणजे त्या डेटची मी वाट बघतो. त्याच पद्धतीने मार्केटमध्ये आपल्याला कळलंय की मार्केट आज बुलिश होणार आहे, ह्याचा अर्थ लगेच ट्रेड घ्यायचा नसतो. तर आपण आपल्या लेव्हलची वाट बघायची. ओके, आता काय सिनारिओ बनतोय, तर 24,500ला सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. ओके, रेजिस्टन्स 24,500ला आहे, व्हॉल्यूमचा तो 500 वरनं 550ला शिफ्टिंग होताना मला बघायला मिळतोय. ओके, म्हणजे जर 550चा सपोर्ट मला मिळाला, फर्स्ट टाइम जर का हिट करत असेल इथे, तर इकडनं आपण रिस्की कॉल जो आहे हा ट्राय करू शकतो. ओके, रिस्की, हा सेफ कॉलला तुम्हाला 500च्या सपोर्ट पर्यंतच थांबायचंय. लेट्स सी, बघूया, चेक करूया. मार्केट आलेलं आहे सपोर्टला 11:29. सपोर्टला कोणत्या आलंय? 24,550च्या सपोर्टला मार्केट आलंय. इकडनं जर का तुम्ही कॉल बाईंग करायचा विचार करताय, तर प्रचंड रिस्की ट्रेड असेल, अफाट रिस्की असेल, ज्याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे 90% केसमध्ये ह्या ट्रेडमध्ये तुमचा स्टॉप लॉसच जाईल, असं मला आता इथे बघायला मिळतंय. ओके, मग आता काय, सपोर्ट 24,500चा आहे, तो स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स सुद्धा 24,500चा व्हॉल्यूमचा आहे, तो 500 वरनं 550ला जातोय. ओवाय चेन जो माझा 500ला होता, तो 500 वरनं 550ला जातोय आणि 550 वरनं 600ला जाताना दिसतोय. म्हणजे रेजिस्टन्स साईडकडनं ओव्हरऑल मला प्रेशर बुलिश दिसतंय. मग इकडनं मी कॉल घ्यायचा का? सेफ ट्रेड घ्यायचा असेल तर 24,500च्या सपोर्टचीच वाट बघायची. जर तुम्ही इकडनं ट्राय करताय की सर मी इकडनं एक कॉल बाईंग करतो, अक्षरशः म्हणजे तुम्हाला सांगतो, मगरीच्या तोंडामध्ये हात घालून स्वतःची शिकार स्वतः करून घेण्यातला हा प्रकार आहे, हा ट्रेड म्हणजे 24,550चा सपोर्टवरनं कॉल. त्यामुळे कृपया करून असे ट्रेड अवॉइड करा. जे एक्सपिरियन्स ट्रेडर आहेत, बरेच लोक बरेच वर्ष एओसी मध्ये काम करतायत आणि त्यांना अंदाज आहे मार्केट विषयी, ती लोक इकडनं एकदा ट्राय करू शकतात. एवढा रिस्की कॉल आहे. नाहीतर सेफ ट्रेड आपला 24,500 वरनच येणार. ठीक आहे, मग लेट्स सी.
बघूया मार्केटमध्ये आपल्याला काय ट्रेड मिळतोय. इकडनं मी मुद्दामून काय करतो, रिस्की घेतो. बघूया टार्गेट येतंय का स्टॉप लॉस जातोय. ओके, चलो. आता इकडनं मी ट्रेड घेत असताना व्हेरी रिस्की ट्रेड असेल, हायली रिस्की ट्रेड असेल. ओके, मग मी ह्या ट्रेडमध्ये काय चेक करणार, तर सगळ्यात पहिले माझा मेजर रिस्क फॅक्टर काय. तर मेजर रिस्क फॅक्टर म्हणजे माझा सपोर्टचं काहीच शिफ्टिंग मला इथे बघायला मिळत नाहीये. हा मेजर रिस्क फॅक्टर आहे. म्हणजे एक घर मी वरनं काय करतोय, एक घर वरनं मी ट्रेड करतोय सपोर्ट पासून. प्लस माझा व्हॉल्यूम तर वरती चाललाय, पण मे बी माझा ओवा इकडनं येऊन काड्या करू शकतो. ओवा इकडनं येऊन काय करू शकतो, प्रेशर देऊ शकतो आणि मार्केटला इकडनं डाऊन साइडला आणू शकतो. ओके, ओवाय चेंज कडनं सध्या तरी मला कोणत्याही प्रकारचं प्रेशर दिसत नाहीये. म्हणजे मेजर माझा रिस्क फॅक्टर हा आहे की मी सपोर्ट पासून एक स्ट्राईक प्राइस वरती ट्रेड करतोय, त्यामुळे मार्केट सपोर्ट घ्यायला खाली येऊ शकतं. सेकंड रिस्क फॅक्टर आहे की ओवाय माझा इथे प्रेशर देऊ शकतो. हा सेकंड मेजर रिस्क फॅक्टर मला इथे दिसतोय. हा 82% आहे. ओके, त्यामुळे बेसिकली असे ट्रेड करायचे नाहीत. पण लेट सी, बघूया. ओके, रिस्की ट्रेडर्स इकडनं एकदा ट्रेड घेऊ शकतात. अगदी स्टॉप लॉसला गेला नाहीये, पण स्टॉप लॉस अगदी टच करून, म्हणजे इन शॉर्ट स्टॉप लॉस गेला नाहीये, पण स्टॉप लॉसला अगदी मार्केट नियरेस्ट जाऊन आलंय. इथे पॅनिक सिच्युएशन तयार होते. ज्यांना असे ट्रेड जमत नाहीत ते म्हणतात, अरे बापरे, थांब, मी येताना काय करतो, मी लॉस बुक करतो. म्हणून असे ट्रेड नवीन स्टुडंट्सनी किंवा नवीन एओसियन्सनी घ्यायचे नाहीत. ओके, इथे पॅनिक सिच्युएशन क्रिएट केली जाते ट्रेडर्स कडनं. चला, आता काय झालं, 50%चं टार्गेट आपल्याला मार्केटने दिलंय. ओके, मग आपण काय करणार, आपण आता स्टॉप लॉस जो आहे हा कॉस्ट टू कॉस्ट इकडे करणार आणि टार्गेटची वाट बघणार. मग बघूया टार्गेट येत आहे का कॉस्ट टू कॉस्ट जातोय. अशा पद्धतीने आपला हा ट्रेड पूर्णपणे कॉस्ट टू कॉस्ट गेलेला आहे. प्रचंड रिस्की ट्रेड होता. प्रचंड रिस्की. ज्यांनी घेतला असेल, एक्सपिरियन्स लोकांनीच असे ट्रेड करायचे. नवीन लोकांनी अशा बेसिसवरती ट्रेड करायचे नाहीयेत. सर, मग आता परत एकदा इकडनं कॉल बनवूया का आपण एक रिस्की? नाही. आता हे सेकंड टाइम रिटेस्टला येतं, त्यामुळे परत तुमचा कॉल बाईंग इकडनं होणार नाही. आता तुम्हाला कंपल्सरी 24,500च्या सपोर्टचीच वाट बघायची. का? कारण मार्केट आता सेकंड टाइम पुन्हा आलंय. मग सेकंड टाइम आलंय तर काय करणार आपण? एकतर हा रिस्की आहे. सपोर्टचं कोणतंच शिफ्टिंग तुम्हाला इथे बघायला मिळत नाहीये. प्रचंड रिस्की आहे म्हटल्यावरती आपण आता सेफ ट्रेडची 24,500च्या सपोर्टची वाट बघणार. ठीक आहे. बाकी रेजिस्टन्स बुलिशच प्रेशर तयार करतोय, त्यामुळे रेजिस्टन्स कडनं काही प्रॉब्लेम दिसत नाहीये मला. ओके, लेट सी, बघूया. म्हणजे टोटल आज एक ट्रेड आला. पहिला ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट गेलाय. बघूया दुसरे काही ट्रेड्स येत आहेत का ह्याच्या पुढे जाऊन. आज सगळ्यात जास्त आजचा रायटरचा डे होता, एक्सपायरी डे होता आणि आज रायटर डे होता. मार्केटमध्ये आज बराच टाइमपास झाला. पण एओसी होतं म्हणून डाळ शिजली आपली. एओसी नसतं तर काही फायदा नाहीये. कॉलपुट करून थकलो असतो सगळे बसून सकाळपासून. मार्केट 500च्या सपोर्टला येतच नाहीये. मग काय करणार? काही नाही, वाट बघणार 2:30 पर्यंत. चला, मार्केट 2:26च्या आसपास इथे रेजिस्टन्सचा आलं. 550च्या रेजिस्टन्सला आलं मार्केट. 2:26च्या इकडनं पुट बनेल का? बिलकुल नाही बनणार, कारण रेजिस्टन्स वरती आहे 600ला. त्यामुळे पुट बनणार नाही. बनला तरी 550च्या सपोर्ट वरनं आता कॉल बनेल, कारण सपोर्ट पूर्ण शिफ्टिंग झालंय त्याचं. बघूया मग 550च्या सपोर्टला येत आहे का. आता तर बिलकुल ट्रेड करणार नाही. वाजले किती?
2:30 झालेली आहेत आता. म्हणजे आजचं मार्केट हे खूप कंटाळवाणं आणि हे खूप रटाळवाणं मार्केट गेलंय. जर का तुम्ही ॲज पर टी सकाळपासून ट्रेड बघितला, तर ॲज पर टी आज सकाळपासून कोणताही ॲज सच असा एकदम सुंदर किंवा एकदम छान ट्रेड असा कोणताच आलेला नाहीये. का आलेला नाहीये ट्रेड? ह्याचं कारण मार्केटमध्ये सेफ ट्रेड आलेला नाहीये. ॲज पर टी मार्केटमध्ये रिस्की ट्रेड सकाळपासून आलेला आहे. आणि तो अफाट रिस्की होता. इकडनं आपण कॉल बाय केला, 50% चं टार्गेट दिलं, पण तो कॉस्ट टू कॉस्ट गेला. ओके. त्यामुळे टोटल आज मार्केटमध्ये एक ट्रेड आला. एक ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट गेला. आज प्रॉफिट केलं नाही आणि आज लॉस सुद्धा केला नाही. लक्षात घ्या. ॲक्चुअली ह्याच्यामध्ये ऑप्शन्समध्ये टार्गेट आलेलं, पण मी कॉस्ट टू कॉस्टच पकडतोय हा ट्रेड. ओके. सो आजचा मार्केट एकदम रटाळवाणं, एकदम पकाऊ आणि एकदम रायटरच्या फेवर मधलं मार्केट आज होतं. रेंज बाउंड मार्केट होतं. मग आपण काय करणार? काही नाही. आज काही केलं नाही. आज शांत बसायचं मार्केटमध्ये आणि आता उद्याची वाट बघायची. ओके. एओसीला असंच फॉलो करत राहा. ओके. चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ओके, तर लाईक आठवणीने करा. ओके. आणि एओसी मध्ये जर का तुम्ही नवीन असाल, तर एओसीचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं नसेल, तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एओसीची लिंक मिळेल. त्या लिंकवरनं तुम्ही डायरेक्टली रजिस्ट्रेशन करा आणि 7 दिवसाचा डेटा पहिला मोफत मिळवा. ओके. परत मी होम टाईम मध्ये एकदा येतो एओसीच्या. एओसी अकॅडमी नावाचं आपलं एक पोर्टल आहे. त्या पोर्टलमध्ये जाऊन विविध प्रकारचे कोर्सेस तुम्ही एक्सप्लोर करू शकता. कोणकोणत्या सेंटरवरती कधी-कधी कोर्सेस लॉन्च होणार आहेत. जयपूर, हैदराबाद, त्यानंतर नोएडा. सध्या मुंबईचा आपला कोर्स चालू झालेला आहे 20 एप्रिल पासून. ज्यांना कोणाला एओसी शिकायचं असेल तर इथे येऊन डायरेक्टली एनरोलमेंट जी आहे ही एनरोलमेंट इथे करू शकतात. ओके. त्यानंतर एओसीचे काही इव्हेंट्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर जे काही इव्हेंट्स असतील त्या इव्हेंट्सचं पोस्टिंग सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतं. त्यामुळे जर का काही इव्हेंट्स आपले असतील एओसीचे, तर एओसीचे इव्हेंट सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. आणि एनरोलमेंट करू शकता त्या इव्हेंटला सुद्धा. आपली लर्निंग सेंटर कुठे कुठे आहेत ऑल ओव्हर इंडिया, तर ती लर्निंग सेंटर्स तुम्हाला इथे दिलेली आहेत. सुरत, नोएडा, जयपूर, मुंबई, हैदराबाद आणि पुणे. अशा 6 ठिकाणी आपली 6 सेंटर्स आपली आहेत. सो या एओसी अकॅडमी फॉलो करा. त्याच्यामध्ये रोज आपण नवीन काही ना काही अपडेट करत असतो. ठीक आहे. आणि एओसीला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. ओके. मी रोज पोस्ट मार्केटचे व्हिडिओ टाकत असतो. रोज मी सकाळी 9:15 वाजता लाईव्ह असतो. तर रोज तुम्ही सकाळी काय करू शकता? तुम्ही रोज सकाळी 9:15 वाजता तुम्ही रोज सकाळी ह्या चॅनलला जॉईन करा आणि लाईव्ह मार्केटमध्ये अनालिसिस कसं करायचं ह्याचा एक अंदाज घ्या. ओके. सो चलो बाय बाय. हॅव अ नाईस डे. हॅव अ गुड डे. पुन्हा भेटूयात त्याच जोमामध्ये, त्याच जोशामध्ये. टाटा.